You stunning beauty. You gorgeous diva. I skip my heartbeat whenever I see you. Actually, I always check you out from corner of my eye. Yeah, it's true. And Praju, Yeah. you know Praju? You can reduce the population of our country. Ask me how? How? With your killing smile. Kill everyone. Especially that upper row. You stale comedians doing same thing again and again, laughing and clapping. But I am out of it. Because I got a Hollywood film as a lead. Woo! Congrats! त्यांना म्हणून इंग्लिश बोलतोय मी. भिंतीसमोर इंग्लिशची एवढी प्रॅक्टिस केली तरी माती खाल्ली मी. म्हणजे त्या भिंतीला तडे गेले हो. म्हणजे मागे काय झालं, काही स्किट आहे ना एवढे दणक्यात झाले ना माझ्या. मला असं वाटलं अरे बापरे एवढं भारी काम करतो का बुवा मी. पण मागच्या वेळेला कॉर्पोरेटचं स्किट झालं आणि असं काही दणक्यात पडलं ना ते डायरेक्ट लेवलला आलो मी. म्हटलं हे मी आहे तिथेचे. म्हणजे उडण्यासाठी असे पंख फडफडवले होते पण ते कॉर्पोरेटचं स्किट झालं आणि मी डायरेक्ट जमिनीवर. पण हरकत नाही असो. तर मला ते कास्टिंग डिरेक्टर आहेत ना चुकेश घाबरा त्यांचा फोन आला हो. असा घाबरा गुबराजी झाला ना माझा. म्हटलं हा घाबराजी. ते म्हणाले भारतात आहे ना इंग्लिश पिक्चरचं शूटिंग होणार आहे म्हणे आणि त्यासाठी रायटर डिरेक्टर येत आहे डॅनियल आणि गॅब्रियल. हो आणि त्यांना हिरो म्हणून तू पाहिजे म्हणे. म्हटलं नाही हो मी कुठे हिरो एवढं कुठे आपलं. नाही तूच पाहिजे. म्हटलं हो डायरेक्ट 50,000 माझ्या अकाउंटला. And this is the first day of my shoot. Woo! Somebody said it rightly. Dream it, believe it, achieve it. And here I am. Hey! Hello everyone. Good morning. Good morning all of you. Good morning. Everybody, good morning. आयलं रे पाहिलं काही झालं. ही सुरुवात आहे. आयलो excuse me gentlemen. Yes? Actually I'm Shamsundar Rajput, pride of Khandesh. I want to know who is director and writer. Hi. I'm director Daniel More. काय समजले? Daniel More. मिनी रायटर गॅब्रियल. म्हणजे तुम्ही रायटर आहे Yes. आणि तुम्ही डायरेक्टर Yes. Daniel आहे. Daniel. तुम्ही मराठी आहे का? हो. अरे बापरे मला सांगितलंय इंग्लिश पिक्चर आहे. मला वाटलं हॉलिवूडचा पिक्चर आहे काय बुवा. वसाऱ्या नेपोटिझम फक्त बॉलिवूड मध्ये नसतं हा. आणि इंग्लिश फक्त हॉलिवूड मध्ये नसतं. बापरे अंडरस्टँड. My God. Very nice word. Fantastic word. I know nepotism is, remember it is a fertilizer. I like it. I love you. Gabriel, I love you. I love you. थँक्यू. सोनखत नाही हरकत नाही सर. मला फिल्म मिळाली तेच फार आहे. ऍक्च्युली सर आय एम डिरेक्टर ऍक्टर सर. काय सांगतो Any problem? नो सर. तुम जिधर बोले उधर शोले सर. पण सर स्क्रिप्ट मिळाली तर बरं होईल. वय वासाठी एवढी काय काय करू आधी हिरोईनची ओळख करून घेशील का नाही बे? अरे बापरे हा, मग? मला हिरोईन आहे. वसाऱ्या मला हिरोला हिरोईन नसणार काय रे? नाही असते हिरोला हिरोईन असते. पामेला येस My God. कम इन. कमी. पामेला ये पामेला शूटिंग सुरू करायचं. लगेच सुरू करू. हा हिरो आहे का? हा, हिरो भ्यान खाणार भ्यान. नको. एव्हरीवन लग पाहिजे झाली. चला शूटिंग सुरू करूया. आम्ही इकडे इकडे तू. चल बन्नी
कोण बने अरे तो आपला दीपाली दीपाली अरे तो आपला कॅमेरामॅन बसाऱ्या अरे डीओपी असतं ना हो सर ते दीपाली काय हे कधीपासून जाईल मला कोण बोललंच नाही डीओपी म्हणतात हॅलो हॅलो सर हा. सर Yes, sir. डीओपी बरं सगळं रेडी आहे सगळं तुझ्या येस सर मी रेडी आहे सर तू एक काम कर त्याला स्क्रिप्ट समजा मी बाकी Okay. producer. हॅरी हा सर म्हणजे स्क्रिप्ट घेऊन ये. आणायली सर आणायली ही सर ही घ्या सर ओके रेडी हा. तू हिरो आहेस हा आहे म्हणजे आहे आता तू हिरो आहे तू इकडे बसा रे फटफट इकडे उभा राहा. हे सिच्युएशन काय इकडे थांबू का हा तू फटफटीच्या इकडे थांबाय बरं बरं हा ऐक ना आता हिरोईन येणार आहे हॅरी सर हा सर पोझिशन हिता सर हा Yes. हा, sir, अरे हे एवढे चिकट नाही लांबून लांबून hero. लांब हिता हिता पामेल थोडे लक्ष इकडे पण नाव नाही नाही टेन्शन घेऊ नको तू खा पण काही टेन्शन नाही थोडं स्क्रिप्ट कर लक्षात सर ओके हा तिलाच उभं करा ना सर नाही, नाही, हिला- हे हेडेच काय हिरोईन आहे ती इंग्लिश पिक्चरची तिला काही उभी करता डोंट टीच मी सॉरी सर सनकन येईल फालतू सॉरी सर सॉरी हिरोईनची पोझिशन दे ना बचारी हा सर हिता आता डायलॉग सांगतो म्हणजे तुला रोमॅन्टिक सीन आहे बाला बरं 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 याच्यामध्ये म्हणजे फुल रोमॅन्टिक सीन आहे असं. हा पण लांबूनच लांबून हा तू इकडे उभा असणार हा. हिरोईन तिकडे असणार हा. ती तू बोलायचं इकडून हा ब्रदर इन लॉ ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ ब्रदर इन लॉ गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ असे बोलायचं ब्रदर इन ते. लॉ मेवणे ब्रदर इन लॉ मेवणे मेवण्यांचे पाहुणे मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे त्याचं ट्रान्सलेशन केलंय हे म्हाताऱ्या तुझ्याकडे पैसे पोचलेले आहेत का नाही हो, पोचले, हे पोचले. सगळं तुला आतून करायचं आहे आतून? कन्व्हिन्सिंग ने करायचं आहे हो हो किल्लर क्लिअर असतं ते किल्लर डोंट टच मी सनकन वाजवेल सॉरी सॉरी हा. सॉरी सर चल, हा. पुढचा डायलॉग पुढचा काय पुढचा डायलॉग पामेला तू एक मिनिट हे बाजूला रे बघ, तू इथं उभे असशील हा. आणि तू इथं आहे हा. हा? आणि तुझा डायलॉग आहे पामेला तू काय बोलतेस किडू हा. यू आर किडू किडू या किडू यू आर किडू Yes. बच्चू बच्चूचेस तू हे आहे ना ते काय फालतूपणा आहे हा हे ओळखला अरे हे कोण नाही ओळखणार एक तर अंदाज येतोय सगळा नाही बरोबर गॅब्रियल मी काय म्हणतो ते किडूच्या ठिकाणी आपण चिल्ड्रन केलं ते नको थोडी डेप हालल अच्छा चिल्ड्रन केले मुले डेप हालल तुला माहिती आहे आपण सिनेमा असले तसले नाही करत नाही ते माहिती ना मला थॉटफुली करत वैत कशाचा डोंबल्याचा थॉट आहे याच्या हात हे बसाऱ्या फालतू असा कुठे इंग्लिश पिक्चर असतो का बसाऱ्या पैसे तुला भेटलेत ना हो मिळाले मिळाले भेटलेत ना मी सांगतो तेवढंच सीन करायचं करतो 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 सगळे थॉट इमोशनली सगळं बाहेर करायचं हो 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 काढतो हे बरं काय कळलं तुम्हाला हो. सगळं रेडी आहे हा तू रेडी आहे चल रेडी 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 पोझिशन पोझिशन प्लीज ओके ओके रेडी रेडी रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन अरे पण बाळा, हे काय केलं तुम्ही हे काय केलं नाही नाही ते काय आहे ते परवा ना एका पिक्चरचं मी समीक्षेनं वाचला होता हा त्याच्यात काय लिहिलेलं होतं या पिक्चर मध्ये ना डायरेक्टर आणि रायटर दिसतच नाही मग मग आम्ही कसं दोघांनी ठरवली ना असं कॅमेरा समोर यायचा आणि ऍक्शन बोलायचं म्हणजे आम्ही पिक्चर मध्ये दिसू ना नाही नाही ना सर अरे कुठे फसलो मी नाही, नाही. अरे म्हणजे डायरेक्टर दिसला पाहिजे म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन दिसलं पाहिजे त्याची शैली दिसली पाहिजे ना शैला आता कशाला पाहिजे ही असताना शैला कशाला पाहिजे दोन दोन हिरोईन नाही परवडणार ना आम्हाला शैला नाही शैली 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 स्टाईल स्टाईल सर आता रोडवर स्टाईल मी मारू इकडे मी माटी खाली चुकलो चालू करा हा चल चल, 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 चल. चल 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 क्लिअर क्लिअर रोल हा. रोलिंग कॅमेरा ऍक्शन ब्रदर इन लॉ लॅम्बूर बसाऱ्या गेस्ट ऑफ ब्रदर इन लॉ पॅन 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 म्हटल्यावर पान आणलं अरे लाज आहे हे अरे मेलं पाहिजे रे आज मेलं पाहिजे रे रोल रोलिंग कॅमेरा ऍक्शन कट कट काय डॅनियल तुला अक्कल आहे काय काय झालं आता हे डायरेक्टर कोण आहे डायरेक्टर कोण मी आहे का ना तू आहेस. मग मी ऍक्शन बोलणार का ना अरे पण गॅब्रियल तुला कळत कसं नाही बसाऱ्या मी पण या सिनेमातला मेन माणूस आहे ना तो रायटर आहे का नाही डॅनियल तो तुझ्या लक्षात येत नाही डॅनियल फॉबाड बोलून मी डायरेक्टर मी ऍक्शन बोलणार गॅब्रियल मला सांगू नकोस मी सगळे लिहिले रायटिंग केले अरे मी पाडून दे, अरे गुच्चू, अरे हा डॅनियल सांग, डॅनियल. गॅब्रियल नाहीये अरे गुच्चू पठाना अरे हा डॅनियल काय येडाय काय अरे तू डॅनियल आहे त्याला कशाला म्हणतो रे दलिंदर
तू गॅब्रिएल आहे ना, त्याला का बरं गॅब्रिएल म्हणतोय? गॅब्रिएल नाही, तुझी ऍक्टिंग बघून लोक गॅब्रिएल बोलताय काही बरं? कानपर भरू नको मग. जास्त जास्त बोलू नका, मला नाही करायची हा, येडेल काय? खड्ड्यात गेली फिल्म. ए गॅब्रियल चल आम्ही नाही. ए तिला बोललो जरा होतो. पैसे दे. तुला करायची? नको गॅब्रियल करू. गॅब्रियल तुला बोललो होतो बघ. काय? हा आपण तो हसेरचा श्यामराजवर टेकलो, त्याला घेऊया म्हणून. त्यालाच घेऊया आपण. ए, आला. अरे मीच येतो, हे घे. कमरेल तोंडी कुठायची. अरे मग हा बरा होता. त्याच्यामध्ये ए, ते चप्पल आहे. जोरदार टाळ्या. मस्त मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा, रंजक होता परफॉर्मन्स, एनर्जी सगळ्यांची चांगली होती खूप. श्याम्या तुझा अटेम्प्ट खूप उत्तम होता, तुझ्या अटेम्प्टसाठी टाळ्या. म्हणजे सुरुवातीला तू आलास तेव्हा आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललंय नेमकं, इतकं तू भारावून टाकलं होतंस वातावरण. आणि नंतर तू असा पण मस्त दिसतोयस, पण तो पण लुक कुठेतरी ट्राय करायला पाहिजेस तू. म्हणजे तो खूप सूट होत होता तुला, मस्त दिसत होतास, छान दिसत होतास, छान कॅरी केलंस. आणि रसिका चांगला होता अटेम्प्ट, एनर्जी वाईज सगळ्यांचं धमाल, मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांना आज झाली आहे एका गुन्ह्याखाली अटक. बघूया त्यामुळे त्यांच्यावर आज काय कारवाई होते ते. जी दाखवायला मंचावर येत आहेत नवा विनोदवीर ऋग्वेद फडके. कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. सातारचा विनोदी दारा रोहित माने. आणि अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. माकडा तुला मारतोय वरून तू खाली चोळतोय जो. आता कुठं चुळशील? आता कुठं चुळशील? चोळ, 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 चोळ. मस्त. काय ऐकायचे? आपल्याकडे लायसन्स आहे, गाडीचे पेपर आहेत, सिग्नल पण आपण बोलणार नाही. कशाला मारताय साहेब? चैन कुणी मारली? बाईच्या गाळ्यातली चैन कुणी मारली? तूच मारलीस का नाही? तुला 100 वेळा सांगितलंय त्या चौकात CCTV आहे, तिथं नाही तसलं काय करायचं. जरा सुधारा, पण नाही सुधारायचे. तिथंच तुम्हाला चोऱ्या करायची, त्या तिथंच चोऱ्या करायची त्या तुम्हाला. उठ 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 उठ. अरे एक मिनिट सर. काय तुमचा प्रॉब्लेम काय? काय? चैन चोरी केली हा प्रॉब्लेम हा. आहे की CCTV समोर चैन चोरी केली हा प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का? नाही साहेब. अरे, आता तू मेला. आता तू मेला. आता तू कुणाला पण घेऊन ये. तू पोलिसांनी घेऊन ये, तू वाचतच नाही आता. साहेब तुम्ही आता तुला पोलीस आहे. मला सांगणार का तू? नाही, नाही. हा, मला साहेब, हा, ओ साहेब, मला सांगणार का तू? ओ साहेब, मला सांगणार साहेब. का? हा, बेन्या, तू साहेब, हा, बोला. बघितलं का कोणाला पकडून आणलंय? हमरे का तुमरे का? ओय, शपथ. हॅलो, नमस्कार. शपथ. लगा खरं खरं आहे ती का? हा मग. लगा मग सर नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. मला म्हणजे सुचना झालं काय म्हणजे कसं हे नमस्कार नमस्कार. बघितलं का बघितलं का कोण आलंय? सर मी आलोय, त्याला का मारताय? नमस्कार नमस्कार. अरे बसाय द्या सर. बसाय द्या. मग कोण आलंय? अरे नाही नाही सर, ही तुमची खुर्ची आहे सर, मला नको, खरंच नको. नाही, नाही. ही तुमची खुर्ची आहे सर. नाही हो, तुमच्यासाठी काय पण हो. अरे सर. सगळं तुमचं. बस. अख्खं पोलीस स्टेशन तुमचं. हा. अरे सर, चहा सांगितलं का? सांगितलं. चहा खायला सांगा काहीतरी. पाणी घ्या. नाव साहेब, पाणी घ्या, नाही नाही, it's पाणी घ्या okay, साहेब. sir. Oh, thank you. घ्या घ्या साहेब, घ्या. साहेब. निवांत बसा, काय टेन्शन नाही. टिकून बसा. काय तुझं काय? कोण आहे? परत एकदा बोल. कोण आहे? कोण आहे? हा? दी ग्रेट समीर चौगुले, हास्य महामाती. चौगुले साहेब सॉरी. अहो हास्य महारथी आहे ते.
फडके लाज वाटली पाहिजे लगा आबरू काढू नका की बसा तिथं सॉरी हास्य महारथी होय. समीर चौगुले थँक्यू सर थँक्यू लगा लगा भारीच वाटलंय मला ह्यांना कशाला घेऊन आला तू हो दारू पिताना पकडले त्यांना ड्रंक अँड ड्राईव्ह करत होते. नाही नाही सर काहीतरी गोंधळ झालेला आहे. नाही नाही साहेब तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता नाही नाही तसं नाही आहे सर गैरसमज झालाय. लगा शोभतं का साहेब नाही, तुम्हाला बरोबर काय आहे. चालू आहे इथं लगा रोड सेफ्टीचा सप्ताह चालू आहे इथं होय, होय. हा आमच्या डिपार्टमेंटचे लगा मोठे मोठे अधिकारी आलेले आहे तिकडे हा काय चाललंय तुमचं शोभतंय का तुम्हाला नाही. सांगा बरं आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत लगा ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा सिग्नल तोडू नका तरी पण लगा तुम्ही तीच करताय नाही sir, आणि तुम्ही तर लगा दारू पिऊन गाडी चालवताय बे. नाही 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 बोलू नका नाही सोबतच नाही हो तुम्हाला असं करू नये म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने लगा तुमच्याकडे बघायचं आणि तुम्ही डुलत डुलत चालायचं अहो पण सर कसं वाटतं? अहो मी काहीच केलेलं नाही यातलं माझं ऐका थोडं. नाही हो, का दादा का सेम टू सेम का नाही होय सर त्या प्राजक्ता एकदम- मॅडम. सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुमची धन्यवाद मी दाढी असून दिसली सर खुर्ची सकट सर दिसली मला खरंच. धन्यवाद पण तसं धन्यवाद. सर माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकू द्या आल्यापासून मला काही बोलायला दिलं नाही त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर काहीतरी गैरसमज झालेला आहे. काय झालं काय झालंय की आमच्या एक ते काही जण सिंगापूरला जाऊन आले तर त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती म्हणजे त्यात वाईन असते बघा हा ती तर चॉकलेट ती वाईन चॉकलेट्स मला दिली तर मी खाल्ली म्हटलं अरे याच्यात वाईन आहे हा तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन तर मला वाईन आणि फाईन तो विनोद आवडला म्हणून मग मी ते खाल्लं मी आणि मग तो वाईन खाल्ले आणि ह्यानी मला पकडलं की अरे चल पकडले वाईन इट इज वाईन ना जस्ट झालोय एवढ्या ह्याच्यात एवढंच असतं ते नाही तेवढं नाही नाही साहेब अहो वास आला मला वास नाही का येत. नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे मशीन एवढं- कशाला पाहिजे अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडं मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो यांचा येणार नाही होय आणि यांनी कबूल केलं की नाही चॉकलेट मध्ये वाईन होती म्हणून कबूल केलं की पण नाही सर हो, त्याचं पण- ऐका सर माझं आवाज बघा, चढवू नये, मोठे आहेत हे हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे प्रमाण किती आहे त्याचं वाईनचं हो की नाही बरोबर आहे. हो की नाही मी उद्या कप सिरप प्यायला आणि चल घरी तर असं केलं तर कसं चालेल मला सांगा नाही नाही साहेब असं नाही हा, का किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली ए पकड याला असं नाही होत ना, नाही. सर. मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवलं सर माझा मुद्दा तो इट इज जस्ट वाईन सर टीव्हीत बघ ती मस्त गे- अरे नाही सर सर मी कधीच जेन्युन करताय तुम्ही लगा. सर मी जेन्युनली तुम्हाला सांगतो माझी खरंच काही चूक नाही, नाही, माफ कर. नाही, नाही प्लीज अंडरस्टँड माय प्रॉब्लेम होय, होय. बरं नाही, जस्ट सगळे साहेब, हो, हे बघा. अरे ते जोक नाही सर करत आहे मी. नाही 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 साहेब 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 अहो मी एकदम पारावून गेलो तुम्हाला नाही, पण thank you. तुम्हाला लगा अक्कल आहे का काय आहे. एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथं घेऊन आला Thank you, वेळ वाया thank you, घालवला sir, त्यांचा thank you. मला नाही, आता टेन्शन रिलीज नाही, काय काळजी नाही. तुम्ही गेलात तरी चालते हो नाही नाही सर 2 मिनिटं बसा होय होय इथे इथे बरं बसाच तुम्ही होय. चहा पिऊन जा हो, हो, बस, चहा बस. सांगितलं Yes, ना? yes. हा, बसा 2 मिनिटं बसा काय अहो सर मुद्दा मांडलंय त्यांना इथं मुद्दाम म्हणजे हा म्हणजे अहो हास्य जत्रेत काम करतात ना ते हा मग हा, मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन ती वय नाही नको ती नको ते नका अहो, सांगा की नाही नको लोक एवढं मोठं मान सांगा हो. मला कसं तरी वाटतं लागा तुमच्या मनात आहे ना मनात आहे ना तुमच्या हा म्हणजे हाय हा, मी सांगतो. ओ फट नको अहो, फट थांबा राहू द्या. चौगले Yes, yes. साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे अरे थँक्यू व्हेरी मच साहेब अरे तुमच्यासाठी लॉट ऑफ हे म्हणजे पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे हा, सांगा ना काम सांगा ना सर काय काय काम आहे बोला बोला. हे म्हणजे अरे सर बोला ना सर मला हे कसं तरी ते वाटतं माझ्यासाठी जेवढं होईल मी सगळं करेन सर नाही प्लीज बोला नाही नाही साहेब हा, हा. ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय? महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचंय नाही. कुटुंबाला घेऊन यायचंय काही नाही. प्रॉब्लेम नाही आहे सर आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं तोंड तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं बाकी काही प्रॉब्लेम नाही सर यू विल एन्जॉय सर मी बोलतो सर नाही, नाही ओके नाही, साहेब साहेब ते नाही ते शूटिंगला नाही यायचं मला मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता सई प्रसाद खूप चांगले आहेत स्वभावने सर हो. आणि काय आणि हे बघितलं काय येणार नाही ते म्हणजे काय तसं हे हे म्हणजे हेच आहेत म्हणजे. आणि नाही खूप चांगले आहेत आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगले आहेत सर ते नक्की फोटो देतील sir. तसं नाही चौगुले तसं नाही हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का हाय वनिता आहे इशाडे आहे शेवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतोच आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का आणि सर मग सर काय होतं गर्दी असते
आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का सर आता एवढं बोलल्यावर आपण म्हणतो चल चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो पण इशू नाही आहे सर मी बोलतो ते. नाही पण ते फोटोचं नाही फोटोचं नाही फोटोचं नाहीये? पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं हा. पण तुम्हाला खरं सांगू हा, हा, हा. का म्हणजे तुमची अख्खी टीम आहे की नाही हा. सगळे ऍक्टर लोकांची हा. त्याच्यात पृथ्वी कांबळे एक नंबर बरं का आपल्याला तेच लय आवडतोय नाही, बरोबर म्हणजे आहे. एकमेव परिपूर्ण ऍक्टर नाही बरोबर आहे मग आम्ही काय सर व्हॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही आहोत ना म्हणजे just- कसं म्हणे नाही सर मला चौगले साहेब नाही सर असं- नाही तसं- अहो तुम्ही ग्रेट आहे नाही आहे अहो तुम्ही ग्रेट तुम्ही वरच्या लेवलचे ते जरा नवीन पोरं म्हणजे भारी करतोय ते सर मुद्दा तो नाहीये पण काही प्रॉब्लेम नाही सर आय कॅन हेल्प यू आउट सर नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं म्हणजे हे अहो काय साहेब लटांबर लावून ठेवलंय हा. मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक हा, आहेत तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो टीआरपी फेअर पे नाही 1 नंबरवर येतोय नाही तर नाव बदललं तर बघा काय सांगतोय मी तो स्किट लिहिलं तुम्ही त्यांचं लिहितात त्यांचं तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो हा. आधीच आपण गम मध्ये होतो त्यात बाहेर साहेबांना कळा सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे ते धनाधन कॉमेडी देत होते मग साहेब आहे आत माझ्या कपाळाला आला घाम घाम आला कपाळाला घाम आला सर मला कळलं काहीच problem. कपाळाला आला घाम तर माया बोलले ए आयक आयक म्हणजे आयक नाही आयक 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 हा आयक ही साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशन वर हसत लोळत होतो म्हणजे मी लोळतोय बाहेर आतून साहेब कॉमेडी ऐकवत आहेत एका पोहे माझी सोय नाही झाली मी साहेबांना बाहेर कधी लावून पळून गेलो माकडा का सर तुझ्यामुळे नोकरी गेली असती का माझी नोकरी गेली असती सस्पेंड झालो असतो मी सर पण हे- हे खरं आहे सर नाही पण काय झालंय साहेब म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगणार ह्यो माझा पहिला प्रेक्षक आहे पहिला प्रेक्षक आहे म्हणजे ह्यानं एवढी दाद दिली की नाही मला माझा कॉन्फिडन्सच वाढला हवं असा हे मानलं पाहिजे सर तुम्हाला खरं तर सांगू का मी आय एम सॉरी टू से तुम्ही रांगडे दिसताय एकदम रांगडं व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरंच विश्वास बसत नाही नाही, पण म्हणतात ना प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे खरं सांगतो म्हणजे हे धन्यवाद. याची प्रचिती आज मला आली क्या बात आहे धन्यवाद. पण नाही, नेक्स्ट टाइम नक्की भेटू हा कधी वेळ असेल मग नंबर मी देऊन ठेवले हो, आपण नक्की साहेब भेटू हा काय? ओके. आता ऐकून टाका की आता कशाला नको आता नको ऐकावं नाही नको ते मोठे आहे मग हा, मला जायचं पण आहे हा. ऍड शूट आहे मला जाऊ साहेब तुम्ही काय नाही अहो थांबतील ते थांबा नाही, नाही, हे बघा, मला खरंच पटकन जायचं आहे. थांबा म्हटलं ना फडके थांब ते थांबायचं. हो ऐकू ऐकू कशाला फडके तुम्ही अहो ऐकू मला पण हे म्हणजे कपाळाला फुटला घाम होय होय हरकत नाही रिलॅक्स मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे अरे नाही तसं काही हे नाहीये तुम्ही हे मला फोन कुठे गेला फोन म्हणजे ह्याच्यात वाचून दाखवा हो तुम्हाला हो हरकत नाही येस येस घाबरू नका रिलॅक्स व्हा छान नाही, थोडं- आम्ही सुद्धा आधी रॉच होतो असं काही हे नाही म्हणजे तुमच्या समोर हे करायचं म्हणजे नाही नाही प्लीज जे काय तुम्ही बडबड हे करू ऐका. असं हे नाही काय होतं येस हे जे हे दोनच हे आहे ती पात्र अच्छा 2 पात्रांचं दोन पात्र म्हणजे 2 पोरं म्हणजे हा good. एक त्यातलं हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक आणि एक हे असते ते कैदी असतो कैदी अडके थांबा ना जरा सुरू होऊ द्या ना माझं पुढचं आठवलं म्हणून गबासा मला ही हा तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो एक ही कैदी असतो मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो बोल पट्टा पट्टा नाहीतर मग पट्ट्यानं मारीन तुला चट्टा चट्टा चांगलं जमलं हे बोल पट्टा पट्टा पट्ट्यानं चट्टा चट्टा असं एक. कसं वाटलं कसं वाटलं हे आहे मस्त मस्त आहे इट इज अ गुड स्टार्ट म्हणजे सुरुवात भारी झाली इट्स अ गुड स्टार्ट आता पुढे नाही हो पुढे ते पटकन पुढे होऊन जाईल. धिंगाणा म्हणजे लय धिंगाणा पुढे 1-2 मिनिटात पटकन संप मग काय होतं मग कैदी म्हणतो ही साहेब मला सोडा हा हे झालं ना हा, झालं. कैदी म्हणतो साहेब मला सोडा छान आहे, सर. मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा साधा सोडा का मसाला सोडा
मसाला सोडा. चल तिकडं चल तिकडं हा चल वाजविनी एक मग ही कैदी म्हणतो मला सोडा मग मसाला सोडा मग ते म्हणतात की मग आम्हाला काय हे आम्हाला लिंबू सोडा नाही नाही नाही, 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 लिंबू सोडा शेवटचं वाचलं ती पंचलाईन होती आधी वाचली ती सॉरी पहिली ती लिंबू शेवटचं. सोडा, ही हा, punchline ती होती. शेवटचं हा, आहे हरकत नाही. सॉरी मी आता ऐकलं नाही असं मला तुमच्या समोर जरा हे होते नाही म्हणजे. टेन्शन खरंच घेऊ नका एकदम छान तुम्ही वाचताय फक्त पुढच्या काही सेकंदात हे हा, ॲडिशूट हा, आवडेल तुम्हाला म्हणजे बघा हा मग ते म्हणतो की मला सोडा मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा आणि हवालदार तुम्हाला काय लिंबू सोडा इथं जोक लिंबू सोडा मध्ये इथं कसं वाटलं बरं आहे की हे नाही? वेगळं आहे जरा हे खरंच वेगळं आहे नेक्स्ट टाइम नाही नाही रिअली ह्याला गुड ह्याला एक ऑप्शन पण आहे माझ्याकडे नाही हेच एवढं हिलेरियस आहे ना ऑप्शनची गरज नाहीये आपण ते पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम आपण वाचू ऐका माझं साहेब मेन सुरू आता पुढे होणार आहे गोष्ट आताची सुरुवात झाली की नाही? पटकन समजा. हो, हा, लगेच shoot आहे ना तिकडे. लगेच हा मग काय होतं कैदी बोलतो साहेब मला सोडा मी काय नाही केलं साहेब मी हाय निर्दोष मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश कसं वाटलं साहेब निर्दोष खरगोश तुम्हाला सांगतो पाठ 5ला सुटलं मला उठून लिहित बसलोय म्हणजे लय भारी सुचतं मला म्हणजे कमाल आहे कसं हे वाटलं? जर तुम्हाला 5ला सुचलं असेल ना तर हॅट्स ऑफ आहे खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ नाही नाही साहेब खरंच ग्रेट आहात तुमच्यासारखं नाही म्हणजे ते पण ही पॅशन अशीच ठेवा हा लिहित राहा कळलं का मी एवढंच तुम्हाला सांगतो ओके नाही, नाही. आवड- मीटिंग यू सर आणि तुम्ही जी मदत केलीत ना थँक्यू व्हेरी नाही मच नाही चला नाही येतो आवडलं सर ना भेटूया तुम्हाला? येस येस आवडलं ना? खूप छान आवडलं आहे ना? हो, थांबा. बघा. काय कुठं चाललात ॲडशूट आहे नाही 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 एक काम करा यांना विनोद कळतोय असं मला वाटत नाही तुम्ही एक काम करा तुमच्या वरिष्ठांना पाठवा म्हणजे कसं वरिष्ठांकडनं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना हा? एक मिनिट पाठवा. वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू हा पाठवा नाही नाही असं नाही होऊ शकत प्रोटोकॉल असतात आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत त्यामुळे खरंच नाही सांगतो मी. नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत ठीक आहे मी प्रयत्न करू शकतो मी पण मला माहित नाही म्हणजे पण माझा साहेबांचा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना हा, माझ्याकडे आहे. पाठवा साहेबांचा number. पाठवा. माझा साहेबांना नंबर मी- तुमच्याकडे कसा गेला पहिल्यांदा भेटलो सगळं असतं अच्छा आमच्याकडे ते लॉजिक नाहीच आहे. हे आले बघा बघा पाठवलं हा मी आता ते तुमच्या फोनला पाठवतो टाकलंय. गोस्वामी सरांना हा. हा पाठवले पण ते हे नाही करणार रिप्लाय नाही करणार कारण काहीही सुरू असलं की टिंग टिंग वाजलं की ते बघतात एन्झायटी वाढते हा. म्हणजे रिहर्सल सुरू असो काही असो टिंग टिंग म्हटलं की ते बघतात पुढचं गेलं बोंबलत समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात रिप्लाय नंतर करतात अच्छा अच्छा असं त्यांची ती पद्धत आहे त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे नाही, ते. पण बघू. वाचलं काय आला रिप्लाय आला काय अरे बघा बापरे. बघा काय म्हणतात बघा बघा काय म्हणतात समीर 85 पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस 85 पानं ही स्क्रिप्ट तुम्ही 85 पानांची लिहिली आहे? नाही आता तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही जेवढं जमलं तेवढं थोडं अहो हे खूप आहे मग तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त 5 पानं लागतात फक्त आम्हाला काय ही खूप जास्त एवढी कशी लिहिलीत तुम्ही नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला मग मी घुसतच जातो डायरेक्ट पण पुढं लय भारी आहे पुढं लय आवडलं म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे ती पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येतं मग त्याच्यावर मग पुढे एक ती हेच काय होतं हौशी गौशी हौशी गौशीच आहे की नाही पण- त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हौशी हे गौशी 25 आहेत तुमचे हा लय भारी चांगलं आहे पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील मला नाही आय एम रिअली व्हेरी सॉरी बघा ना काहीतरी होते का बघा ना नाही सर हे स्क्रिप्ट नाही आहे होऊ शकत माझ्या बायकोची इच्छा आहे खरंच बायकोची इच्छा आहे. माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्य जत्रेच्या स्टेजवर बघायचंय तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे खरंच, आयुष्य पण मी तुम्हाला सांगतो बंट्या बाबल्याचा मी एन्काउंटर केलाय तुम्हाला सांगतो अख्ख्या डिपार्टमेंटने उचलून घेतलं मला पदक मिळालं हा. होतं बायकोला काय कौतुक नाही बायको म्हणजे हास्य जत्रेत नाव आलं का नाही आलं का नाही आलं का नाही, नाही नाही. मग बायकोसाठी जरा फक्त बोलून बघा की. नाही पण असं नाही होणार नाहीतर सर. हे मी- करा की आपलं काय? ते तुमचे वरिष्ठ कोण आहेत हे सचिन गोस्वामी सर त्यांना आहेत. फोन लावा नाही नाही फोन तर नाही मेसेज करू शकतो असं नाही एकदम मी डायरेक्ट नाही करू शकत मी बोलल्यावर होतंय अहो, सगळं नाही तुम्ही- होणार. ऐका ना तुम्ही लावा तेच लावत होतो फडके असं हे करू नये ऍक्च्युली रिप्लाय नाही करणार कारण ते कसं आहे एकदा बघा प्रयत्न करू मग नाही, नाही, करू शकतो हे जो टाका स्पीकरवर टाका स्पीकरवर Speaker वर टाकतो नाही काही हरकत नाही हॅलो हॅलो समीर हां बोल ना हा हा सर काय नाही ते मगाशी स्क्रिप्ट पाठवली होती ना त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे
समीर काय वाटेल ते कशाला पाठवतो यार, तू वाचत चल ना आधी. इथे काय अडचणी कमी आहेत का यार, तू असं काहीतरी पाठवत राहतो. तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाही आहेत यार. नाही बरोबर आहे सर. नमस्कार गोस्वामी सर. नमस्कार, कोण बोलतोय? PSI रोहित माने बोलतोय, MH ब्रांच. हां नमस्कार नमस्कार. ते स्क्रिप्ट पाठवलं होतं, मी लिहिलंय ते. अरे वा, वा वा वा. काय? आवडलं म्हणते ना, अरे, आवडलं छान आवडलं छान लिहिलंय साहेब. छान आवडलं ना. हो ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे बापरे. फार फार हे ते छान आहे सर. धन्यवाद धन्यवाद. ते म्हणजे करता येईल, ते थोडं जरा मोठं आहे. होय का? म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल. अगदी 81 पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल ते. 81 पानं एडिट करायला लागतील होय? हो हो. नाही पण आता हे आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे ते त्याचं कोण करायचं मग ते? नाही ते चौगुले आहे ना शेजारी समीर, त्याला सांग. चौगुले, हा, आहेत. नाही सांगा तेच नाही. समीर जरा ते बघ ना साहेब. सर एक मिनिट, मी हे काढतो, स्पीकर 4 म्हणून काढतोय सर. हो सर, माझं नाव कशाला घेतलं सर तुम्ही? फालतूपणा कशाला करतो मग? अरे हा? तुम्हाला किती वेळा सांगितलं यार, तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर. मी तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार. कुठला तरी पिक्चर घेता, प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी. हेच धंदे काय यार सर आम्हाला? कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका सर. नाही नाही हे रॉंग आहे ते. हे प्रकार तुम्ही करत जाऊ नका. आता ते इन्स्पेक्टर तर तू माझ्या गळ्यात घालतोय. नाही सर, चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलोय. मी स्वतः नाही. नाही प्यायचे ना यार तुम्ही मग. अरे मी कुठे पितो सर? मी नाही पित. ऐका सर, मला एक काम करा सर, मी नाही येऊ शकत. आणि परवा शेड्यूल आहे ना सर, माझं आपलं शेड्यूल आहे. नाही ते तिकडचं आधी निस्तर नाही आलास तरी चालेल इकडे. सर नाही सर. अरे सर मला करायचंय शेड्यूल सर. अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार, तू कशाला हे करतो? अरे नाही. तू जातोस कशाला पोलीस स्टेशन? सर नाही, मला करायचंय सर, मला करायचंय, शेड्यूल करायचंय सर. हा माणूस माझं आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता. बरं ठेवू पण बोलतोय, त्याचं पण कॅरेक्टर आहे, ते पण काय फक्त केस पांढरे आहेत, हा मेंदू ना हिरवा आहे, तरुण. आवडले ना तसली, मला वाटलं होतं आवडणार. चला चौगुले तयारीला लागू आता. तेव्हा चला एक काम करा, ती लॉकर मधलं काही द्या सोडून, गादी बिदी टाका मस्त पैकी. चौगुले ना बसवा तिकडे, निवांत मध्ये करत बसायचं. काय लागलं काय खायला प्यायला बिनतास ऑर्डर करायची. इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला. चला या चला पडके जाऊ घेऊन. दारू पिऊ नका, वाईन चॉकलेट तर हात नका लावू. जाऊ द्या. भन्नाट. अरे वा. असं स्किट झालं मस्त. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. अप्रतिम, फार मजा आली. तुमच्या सगळ्यांचं तर कौतुकच, पण आज संधी आली आहे तर ती सोडता कामा नये असं मला वाटतं. आपण बरेचदा बडेजाव मारत असतो की आपण कलाकार आहोत, आपलं शेड्यूल खूप टाईट असतं आणि आपण खूप काम करतो वगैरे. पण बऱ्याच पोलीस मित्रांशी गप्पा मारल्यानंतर मला बरेचदा असं वाटतं की आपण काहीच नाही आहोत. ज्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंट काम करत असतं 24 तास अहोरात्र, वारा ऊन पाऊस, कोविड, दंगल, मंत्री सोहळे, इव्हेंट, कशाचीही पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी अविरत झटणारं हे डिपार्टमेंट आज त्यांनी आपल्या इथे येऊन आपला सन्मान केला आहे, आपला बहुमान केला आहे. आणि इतर ठिकाणी जाहीर करण्याची संधी मिळत नाही, आज मिळाली आहे, तर मला तुम्हाला सॅल्यूट करायचं आहे. येस. थँक्यू सो मच. खूप करता तुम्ही आमच्यासाठी, सगळ्याच सामान्य माणसांसाठी अविरत झटत असता. आणि आज आमच्या निमित्ताने तुम्हाला हे 4 विरंगुळ्याचे क्षण मिळाले असतील तर तो आम्ही आमचा बहुमान समजतो. थँक्यू सो मच. अप्रतिम, फार मजा आली, बहारदार. सम्या, पृथ्वीची जी नक्कल तू केलीस ती लाजवाब आहे, अफलातून. मजा आली. ऋग्वेद, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तुझं हे पहिलं स्किट आहे. आणि तुला गंमत म्हणून सांगतो, समीरच्या स्किटमध्ये जेव्हा कोणी नवीन ऍक्टर असतो तेव्हा या कपाळ फुटतो घाम.
तुझं नशीब आहे की पहिल्या स्किटमध्ये 3 अतरंगी कलाकारांबरोबर तुला संधी मिळाली आणि तू तुझी भूमिका चोख बजावलीस. फार मजा आली तुला बघताना. Thank you. तुझ्या भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. अफलातून. आणि आता एकदा या मंचावरती ते तिकडनं फक्त आवाज काढता वेगळे हो 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 म्हणजे आम्हाला पण म्हणण्याची संधी मिळते. अरे वा. धन्यवाद. सही काय हो वा वा सही. दर्जा परफॉर्मन्स होता समीर दादा. छोट्या छोट्या रिॲक्शन्स होत्या पण तू त्या तुझ्या पद्धतीने इतक्या सुंदर सजवल्यास आणि आमच्यासमोर प्रेझेंट केल्यास आम्हाला फार मजा आली. सहज सुंदर परफॉर्मन्स. सावत्या कडक दिसतोयस वर्दीमध्ये आणि कडक काम केलंस आज. खूप मजा आली. थँक्यू. मॅन्डी, मी असं आज जाहीर करते की तू MSJचा रायझिंग स्टार आहेस आणि तुझा राईज बघताना आम्हाला तेवढंच समाधान वाटेल जेवढं ह्या सगळ्यांचा राईज बघताना आम्हाला वाटलेलं आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. ऋग्वेद, खूप खूप स्वागत या मंचावर. आज तुझी ईज त्यातली झलक थोडीशी बघायला मिळाली. अजूनही पुढे चांगल्या चांगल्या गोष्टी अपेक्षित आहेत त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. फारच मजा आली आज. थँक्यू. वा 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 वा. मंडळी, आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगला भेटणार आहे एक पक्षी तज्ज्ञ. त्यामुळे बघूया आज इथे विनोदाची काय किलबिल होते ते. जी दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. नमस्कार 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 नमस्कार. वा वा वा, फार आनंद होतोय. मला फार बरं वाटतंय. म्हणजे असं युजली पक्षी तज्ज्ञांना कोणी बोलवत नाही कार्यक्रमाला, पण सर आभार तुमचे की तुम्ही एका पक्षी तज्ज्ञाला कार्यक्रमाला बोलवलं. मला फार बरं वाटलं. मी ऋणी राहीन तुमचं आयुष्यभर. नाही. खरं तर ना आम्हाला कोणी विचारत नाही हो. खरं तर हे आयोजक पण खरं तर नव्हते विचारणार तुम्हाला. आधी वेगळ्या लोकांना बोलवलेलं पण ते नाही म्हणाले म्हणून मग ते शाळेतले मास्तर आहेत ते आय गेस तुमच्या ओळखीचे आहेत हो, कोणीतरी. हो, हो. ते म्हणाले की तुम्ही फुकट करता. मग ते म्हणाले फुकट का पंची है तो बुलाले ते. असं आयोजकांचं झालं. ह्या वाक्यावर मला बोलवलं. मी आयोजक नाहीये. नाही नाही नाही, पण मला चालणार आहे सर. मला तरीही चालणार आहे कारण खरंच पक्षी तज्ज्ञांना कोणी विचारत नाही. पक्ष्यांबद्दल त्यांच्या संवर्धनाबद्दल कुणाला काही वाटत नाही. आणि आज मला इथे बोलवलंय. मी बोलणार आहे. इतकी मोठी मोठी मंडळी माझं बोलणं ऐकायला आली आहेत. मला फार बरं वाटतंय. नाही, तुमचं बोलणं ऐकायला नाही आली आहेत ती. ते आमच्या मोना मॅडम साठी आलेले आहेत. यांच्यासाठी? हा, मोना मॅडम. म्हणजे मी फक्त मूर्ती आहे, डेकोरेशन हे आहे? हा, म्हणजे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत त्याचे. 8M फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. हो 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 हो. काय करतात काय या? रील करतात. अच्छा, काय करतात? काय म्हणजे दात घासण्याचा रील होता त्यांचा. 9 मिलियन व्ह्यूज दात घासण्याच्या रीलला. दात घासण्याच्या रीलला? एक रील मध्ये तर ह्या कुशीवरनं तर त्या कुशीवर वळतंय, त्या कुशीवरनं ह्या कुशीवर, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. 10 मिलियन व्ह्यूज याला. 10 मिलियन व्ह्यूज. खरं सांगतोय. अच्छा, बरं. एकदा लाईव्ह गेल्या होत्या त्या. हो, रात्री झोपल्या होत्या. 5 तास लाईव्ह होत्या झोपलेल्या. 10M लोक होती लाईव्ह बघायला मॅडम ना. मॅडम झोपल्या होत्या 5 तास आणि 10M लोक जागे होते बघायला मॅडम ना. पक्ष्यांची संख्या वाढत नाहीये. अख्खा देश झोपलाय, त्यांना जागं नाही व्हायचंय. हरकत नाही, पण चालणार आहे. मला तरीही चालणार आहे कारण पक्षी तज्ज्ञ म्हणून तुम्ही मला मान दिलेला, इथे बोलवलंय. मला चालणार आहे. प्लीज मॅडमना बोलवा. मला मुलाखत सुरू करूया. लोकांना माहिती द्यायची. मॅडम येतील. फक्त त्याआधी तुम्हाला हे बोलावं लागेल. मी वाचायचं? हा, तुम्ही वाचायचंय. वाचा वाचा. हाँ, कौन है वो चमचमा रही है, चांद का टुकड़ा है कि चांदनी है कोई. हु इज शी, ओ माय गुडनेस, ये तो मोना डार्लिंग, मोना डार्लिंग. लेडीज अँड जेंटलमॅन, मोना डार्लिंग इन दी हाऊस. My God, manager! Hello, everyone! मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. बूम बूम. It's Mona darling 2.0. Yeah. Oh my God, yeah. So, hello everyone. सगळ्यांनी ब्रश केलाय ना? ब्रश करणं कंपल्सरी आहे.
हॅलो क्युडी बाय. हॅलो Give me high five. Oh. अरे वा हॅलो मॅनेजर डब्बा काढा. हा मॅडम डबा. येस डब्बा काढा. तुम्ही पक्षी काढा. कुठला पक्षी? तुम्ही पक्षी आणलाय ना त्याला काढा. मला त्याला दाणी टाकायची आहेत. नाही 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 असं नाही करायचं. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं. पक्षीकडे मला दाणे टाकायचे आहेत. नाही नाही या या या. गल्लत झालेली आहे तुमची. मला खरं तर आदर वाढलाय की तुम्ही असं चांगला मेसेज दिलाय. पक्ष्यांना उपाशी नाही ठेवायचं, त्यांचं पोट भरायचं. पण मी पक्षीवाला म्हणजे तो पिंजऱ्यातनं पोपट आणतो तसा पक्षीवाला नाहीये. मी पक्षी तज्ज्ञ आहे. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. म्हणजे तुम्ही चीटर आहे. चीटर आहे म्हणजे? तुम्ही पक्ष्यांचा अभ्यास का करतात? पक्ष्यांचा अभ्यास पक्ष्यांनी केला पाहिजे ना. माय गॉड. उद्या पक्ष्यांना पेपर आले समोर आणि पक्ष्यांनी अभ्यासच केला नसेल तर चोचेवर नाही का पडणार पक्षी? आणि त्यांचा अभ्यास तुम्ही करता. उद्या जाऊन त्यांच्या मॅडमला कळलं आणि त्या पक्षींना उद्या कोंबडा बनवलं तर? नाही 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 तसं तसं नाही. तसं नाही मग कसं? आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही कधी कुठल्या पक्षाला असं कपडे घालून शाळेत जाताना पाहिलंय का? किंवा नोकरी लागलेलं पाहिलंय का? ओ माय गॉड. तीच तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे आणि जॉब दिले पाहिजे. फुकटची उडत असतात नुसती. पक्ष्यांना आपण कसं म्हणजे असं नाही. तुम्हाला कळत नाही. ही गंमत आहे. मराठी भाषेची ही गंमत आहे. मी म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो तर यांना म्हटलं मी पक्ष्यांचा अभ्यास करतो. मराठी भाषा ना वळवावी तशी वळते. कुठे? व्हेरी नाईस मॅडम. नाही तसं नाही. म्हणजे मी पक्ष्यांचा अभ्यास करतो म्हणजे पक्षी त्यांच्या जागीच असतात. मी आपला अभ्यास करत असतो त्यांचा. असा अभ्यास होतो? हो. अरे यार यांनी आधी सांगायला पाहिजे होतं. मी कॉलेजमध्ये फेलच झाले नसते. मी पण नाही. असा अभ्यास केला असता. नाही मोनाजी नाही. असा अभ्यास म्हणजे असा नाही. पक्षी त्यांच्या जागी असतात. मी इथनं दुरून त्यांचं निरीक्षण करतो, आढावा घेतो, एक आपण बाबा त्या टिपण करतो, असं सगळं आहे. म्हणजे तुम्हाला कळलं नाही काय करतात? मॅडम मला नंतर सांगा. मी तुम्हाला उद्या सांगतो मॅडम. आपण शोला सुरू करूयात का? Yes, तुरंत. बोर होतंय खूप. येस प्लीज बसा ना. एक नाही बोला सॉरी. ब्रश केलं? ब्रश करणं फार गरजेचं. 3 मिनिटं तरी ब्रश केलं पाहिजे. रील तुम्ही 4.5 मिनिटं करा. का? दात मोठे आहेत ना? बस या So आपण सुरू करूया. हां. सो एक्साइटेड माय गॉड. पक्षीवाले बसले. सो आपण सुरू करूया माझ्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे मौन की बात. आणि आपल्या कार्यक्रम मध्ये आलेले आहेत हे. तुमचं नाव सांगा. अनिल भदाणे. ओ माय गॉड. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सो आपल्याकडे हे आलेले आहेत आणि हे पक्षी पकडतात. नाही पक्षी नाही. मी पक्षी नाही. मी पक्षी तज्ञ. मी म्हंटल ना मी निरीक्षण करतो, मी आढावा घेतो. मी खरं तर मी एक ऑर्निथॉलॉजिस्ट आहे. हो. ओके. पक्ष्यांबद्दल सगळं माहिती आहे तुम्हाला? हा ऑलमोस्ट. म्हणजे खरं तर पक्ष्यांबद्दल सगळी माहिती माहीत आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण माहिती कधीच पूर्ण नसते. ती दररोज वाढत जाते, अपडेट होत राहते. त्यामुळे ती पूर्ण नसते. मी एक विचारू? येस प्लीज विचारा. म्हणजे मी कबुतराच्या पायाला केक लावला तर तो माझ्या पर्यंत पोहोचवेल का? नाही असं केक कबुतराच्या पायाला नाही असं करू नये खरं तर. कारण म्हणजे आता आधीच्या काळात सुद्धा राजे महाराजे असं चिठ्ठ्या पाठवायचे पायाला. पण तसं करू नये. कारण पक्षी हे त्यांच्या विहारासाठी असतात निसर्गात. आपण काही त्यांना गुलाम नाही करू शकत. आपले सेवक नाही आहेत ते. त्यामुळे असं करू नये. असं केक वगैरे तर नाहीच. कारण वस्तुमानाचा फरक पडतो ना. पक्षांच्या वजनापेक्षा जास्त असतो केकचं वजन. तर ते त्यांना हानी होऊ शकते. नाही करू शकत का? ते नाजूक असतात ना. ते नाजूक. आणि हल्ली तर पक्षी जास्त नाजूक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आधीचे पक्षी स्ट्रॉंग होते? हो. आता तुम्हाला सांगतो हे आपलं डायनासॉरच्या काळात आर्चिओप्टेरिक्स नावाचा पक्षी होता. तो हत्ती इतका स्ट्रॉंग होता. माय गॉड मॅनेजर. हत्ती इतका हत्ती इतका. हो. तुम्ही ना त्या मच्छर पक्षी बद्दल सांगा. मच्छर पक्षी खूप त्रास देतो. करून कानाकडे ना नुसतं
नुसतं करत असतो. एक मिनिट, मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं इथेच आपली गल्लत होते. प्रत्येक उडणारा जीव आपल्याला असं वाटतं पक्षी आहे, पण तसं नाही. हे माशा, डास, मच्छर हे कीटक आहेत, हे पक्षी नाहीत. लक्षात घ्या, पक्षी म्हणजे काय किंवा कोण, ज्यांना 2 पंख आहेत, ज्यांना पाय आहेत, ज्यांना एक चोच आहे, ते पक्षी. म्हणजे कोंबडी पण पक्षी आहे? अर्थात माय गॉड, कोंबडी पक्षी आहे. हो. मग ती उडत का नाही? ती उडते. काय असतं, कोंबडी लक्षात घ्या, त्यांच्या पंखांचं वजन जरा जास्त असतं. आता शहामृग असेल, मोर असेल, कोंबडी असेल, हे कशा आकाशात गिरट्या घेणारे पक्षी नाही आहेत ना, घारीसारखे. पण तुम्ही पक्षीबद्दल सांगा ना मग. हा, मी पक्ष्यांबद्दलच सांगतोय मी तुम्हाला. हे सगळेच पक्षी आहेत. आता पक्षी म्हणजे काय, तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिलाच असेल ना. आपण शाळेत लिहायचो नाही का निबंध, मी पक्षी झाले तर, मी पक्षी झालो तर. येस मी लिहिला होता. तुम्ही लिहिला होता? मी मॅडम येस, यांनी पण लिहिला होता. मोनाजी, तुम्हाला सांगतो, मी सुद्धा लिहिला होता. खरं तर शालेय उपक्रम हे फार महत्वाचे असतात. हे उपक्रम का असतात, हे निबंध लिहिणं वगैरे, कारण आपल्या त्या बालमनावरती छान संस्कार व्हावेत, आपल्याला निसर्गातल्या अवतीभोवतीच्या गोष्टी कळाव्यात, त्यांचा गाभा कळावा, त्याचं महत्व कळावं म्हणून असतं. मी सुद्धा लिहिला होता. तुम्ही लिहिला पण होता? मी तुमच्यापेक्षा चांगला लिहिला होता. हो? हो, कारण सरांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवला ना निबंध. वा. मी निबंध लिहिला होता, मी पक्षी झाली तर. मी असं लिहिलं होतं, मी पक्षी झाली तर मी आकाशात उंच 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 उडीन. हा, हे आहे. प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं की आपण एक असं उंच चढ. उंच उंच उडताना हळूच खाली आणि टप टपल्या मरून जाईन सगळ्यांना. हे प्रत्येकाला नाही वाटत. असा निबंध नसतो. आता आय एम रिअली सॉरी, पण जर मी तुमचा शिक्षक असतो तर मी हा निबंध वाचला नसता, मी हा फाडला असता. ओ माय गॉड, सेम पिंच. माझ्या सरांनी पण सेम केलं, फाडला आणि मला खायला दिला. बट आय टेल यू, अजिबात चव नव्हती त्याला. टेस्टलेस होता. म्हणजे साईला पण चव नव्हती, जीभ नुसती निळी निळी झाली. माय गॉड, तुम्ही ना पक्षी जतन नाही, पक्षी तज्ञ. तो एक असा नसतो. इकडे या. अंकलिपीत प्रत्येक अक्षराला एक किंमत आहे. एक मिनिट, एक असा एक असतो ना, एक तो ज्ञ, तो एक असतो, तो त्याला एक किंमत द्या, त्याला एक बारीक. माय गॉड, तुम्ही छान दिसत होता, मला एक सेल्फी काढायचा होता. ठीक आहे, प्लीज असं नका. आय एम रिअली पक्षी तज्ञ, असं जतन नका, पक्षी तज्ञ. आणि मी असं पण लिहिलं होतं निबंधामध्ये की मी आहे ना पक्ष्यांसारखं नंग्या पुंग्या नाही फिरणार. म्हणजे मी फ्रॉक पण नाही घालणार, कारण मी हवेत उडली तर फ्रॉक पण उडेल आणि मग ते छान नाही दिसणार. त्याच्यामुळे मी पंजाबी ड्रेस घालीन. म्हणजे ड्रेस घातला तर मी ओढणी अशी बांधू शकेन, म्हणजे हवेत उडताना ओढणी पण अशी गळ्याला नाही लागणार. व्हेरी नाईस मॅडम. आणि मी हे पण लिहिलं होतं की सॅटर्डे संडे जीन्स पॅन्ट पण घालीन. वा मॅडम वा. पक्ष्यांनी जीन्स पॅन्ट घालण्याचं तुम्ही हे जे एक नवीन आणलेलं आहे ते नका हे नका करू. हे वा नका करू. याला अर्थच नाहीये. याला पक्ष्यांनी का घालायचे पक्ष्यांनी कपडे, मला कळत. घालायला पाहिजे. उलट ना पक्ष्यांनीच कपडे घालायला पाहिजे. मुळात त्यांनी ना चड्ड्या घालायला पाहिजे. पक्ष्यांनी का चड्ड्या घातल्या पाहिजेत? नुसते शी करत असतात, इकडे शी कर तिकडे शी कर. माझ्यावरच इतकी शी केली आहे ना, बाप रे. तुम्हाला सांगते, लोकांना असं वाटतं की त्यांनी शी केली ना की पैसे मिळतात, पण असं काही नसतं. त्यांनी शी केली ना की पैसे खर्च होतात, ते सगळं साफ करायला. एवढं कोण शी करताय तुमच्या अंगावर? आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत. अरे पण हे याला अर्थच नाहीये. पक्ष्यांना चड्ड्या शिवणं काय हे कामच नाहीये कोणाचं. कोण शिवणार आहे पक्ष्यांना चड्ड्या? तुम्ही शिवा ना. मी तज्ञ आहे, मी मास्टर. इधर रे तेरा ये दे, असं नाहीये मी. इकडे मला हिच्याशी बोलायचंच नाहीये, मला प्रेक्षकांशी बोलायचंय. लक्षात घ्या, पक्षी हे पर्यावरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत आणि निसर्ग चक्रात त्यांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे. लक्षात घ्या, पक्ष्यांच्या साधारण 30,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. वाव, तुम्ही मोजल्या? मी कशाला मारायला माझ्या पक्ष्यांच्या प्रजाती मोजणारे खूप लोक आहेत जगात. खूप अभ्यासक आहेत, निरीक्षक आहेत, ज्यांना पक्ष्यांची काळजी आहे. ते हे सगळं मोजमाप करतात. मला पण खूप काळजी आहे पक्षीची. हो, खूप काळजी. बसा ना तुम्ही, मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला पक्षी इतके आवडतात, मी त्यांची इतकी काळजी घेते ना. ते समुद्रात उडतात नाही का, ते खाडीवर उडतात, ते ओपिंगो बेटिंगो पक्षी. फ्लेमिंगो ओपिंगो बेटिंगो कुठला पक्षी आहे का? चिडू नका. चिडून मला काय महत्वाचं हे आहे त्याच्यात काही बोलताय. ते पक्षी अशी बाजूला आले ना की मी त्यांना चिप्स खायला देते. तुम्ही फ्लेमिंगोंना चिप्स खायला देता? हो, ते खातात. अरे असं कसं खातात? ते अशी बाजूला येतात ना, तेव्हा मी अशी चिप्स उडवते, ते करून खातात. ऍक्टिंग नाही विचारली मी तुम्हाला. आमच्याकडे व्हिडिओ आहे. अरे व्हिडिओचं नका सांगू मला. असं हे फ्लेमिंगोंना चिप्स विप्स देणं चुकीचं आहे. ते काय स्थलांतर करतात, ते काय त्यांची आई चिप्स बनवत नाही म्हणून नाही करत. इथे काय ऐरोलीच्या खाली चिप्स दे ना यार, असं नाही येत ते.
फ्लेमिंगो आहेत ते स्थलांतर करतात, एक महत्व आहे त्यांच्या स्थलांतराला. ह्या त्यांच्या जीवन चक्रात एक अत्यंत महत्वाची घटना आहे ही. ते त्यांच्या पिल्लांसाठी हवामान बदलामुळे अशा अनेक गोष्टींसाठी स्थलांतर करतात. फ्लेमिंगोला चिप्स देते नाही द्यायचे असं कोणाला, ते माणसाचं खाद्य नाही खात. काय तुम्हाला काय सांगून उपयोगच नाही. माणसंच तुम्ही पक्ष्यांना त्रासच देणार. एक्सक्यूज मी कधीच कोणत्या पक्षीला त्रास नाही दिला. उलट मोना डार्लिंग स्वतः सेल्फी काढायला गेलेली मोराकडे. मोराकडे? मग मी स्वतः गेली सेल्फी काढायला, त्याला म्हटलं स्माइल प्लीज. त्याने काटे फेकून मारले. काटे मारले? हो, केवढा ऍटिट्यूड त्या डुकराला. माय गॉड. मोराला डुक्कर म्हणाल? कसा होता? एवढूसाच होता, त्याला टपली मारली असती ना. ए दलिंदर साळींदर होता ते. तरीच म्हटलं मोराला कुठं आलेत काटे फेकून मारायला. एवढूस काय साळींदर असतं ते. माय गॉड. हो, आय एम सो सॉरी, माय बॅड. मी तर विसरलीच, मोराला कसारा असतो ना. कसारा तुझ्या बापाला कर्जतला ठेवला पाहिजे होता. म्हणजे तुला मोराला कुठला आलाय कसारा? मोराच्या ह्याच्यात बसतात लोक, ए चल चल असं करतात काय बावळट? मोराला पिसारा असतो, कसारा काहीही बोलते वाटेल ते. मोराविषयी काडीची तरी माहितीये का यांना? मला माहितीये मोराविषयी. काय माहितीये तुम्हाला मोरांविषयी? मला माझ्या मम्मी पप्पांनी सगळं सांगितलंय. काय? मोर जेव्हा रडत असतो ना, तेव्हा मोरनी येते, त्याची डोळ्यातले अश्रू पिते आणि मग छोटी छोटी मोरू होतात. हे अरे ह्या अफवा आहेत. मोर रडतो मग मोरनी नाही लांडोर असते. ए लांडोर फिमेल मोर आहे तो, पक्षी आहे तो एक काय ती काय ते असं काही नाही होत अश्रू पिऊन वगैरे. काही बोलू नका, गोष्टपोर वाचलंय मी. कुठे वाचलंय? गोष्टपोर. अरे ते व्हॉट्सअप वरचं नका रे वाचू. ह्या व्हॉट्सअप वरच्या माहितीवर विश्वास नका ठेवू. आणि मोर असं पिल्ल जन्माला नाही घालत. प्रजनन असतं, माहितीये का? माहित आहे मला. ते राजा येतो आणि सगळ्यांना बोलतो, हे प्रजननानू. मॅडम ते तसं नाही. तुम्ही जे म्हणताय ते हे प्रजाजनांनो, हे तुम्ही जे आणि हे जे म्हणताय प्रजनन. शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. मी समजावतो मॅडम. प्रजनन म्हणजे काय कल्पना आहे का? प्रजनन म्हणजे सजीवांमधली, म्हणजे आपण जिवंत प्राणी जे आहेत त्यांच्यामधली एक जैविक प्रक्रिया आहे. जैविक प्रक्रिया, ह्या प्रक्रियेमुळे काय होतं तर नवीन जीव जन्माला येतो, नवीन संतती जन्माला येतात. प्रजननाचे वेगवेगळे प्रकार आहेत. द्विखंडन म्हणू नका, मुकुलन म्हणू नका, शाकीय प्रजनन, बीजाणुभवन, खंडीभवन, अनिषेक जनन, असे अनेक प्रकार आहेत. कळलं का? एक मिनिट, एक्सक्यूज मी, इकडे या जरा. एकच मिनिट. हे सगळं तुम्हाला माहिती आहे? हो, मी जीवशास्त्राचा अभ्यासक आहे. जीवशास्त्राचा अभ्यासक? हा, मी माझा एक प्रबंध पण आहे. कुठला? जीवसृष्टीतील वनस्पतींचे अर्धसूत्री विभाजन व एकगुणित बीजाणू यातील युग्मके याच्यावर मी प्रबंध लिहिलेला आहे. हा, मेलबर्न युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रबंध अभ्यासक्रमालाही आहे. त्याचं संस्कृतमध्ये नाव आहे भोतातील युग्मभूत, म्हणजे अर्थात भोजपुरीत नाव आहे सरकायलिओ खटिया जाडा लगे आणि मराठीत नाव आहे घोंगडीटा खाटल्यावर. म्हणजे तुम्ही ते प्रसिद्ध जीवाश्म अभ्यासक डॉक्टर ओंकारजी राऊत? ओंकार राऊत मीच तो. सर तुम्ही माझा आत्ता जो हा मराठीतला हे आहे ग्रंथ आहे तो त्याची 27वी प्रत मी आता ऑस्ट्रेलिया जाऊन 30 इमूनच्या समवेत मी त्याचं प्रकाशन करणार आहे. सर तुम्ही आहात ओंकार राऊत? सर हा सर, भरून पावलो सर, तुम्हाला भेटलो सर. सॉरी मी ओळखलं नाही सर तुम्हाला, पण मी वाचलंय हे सगळं सर. सर सर मी वाचलंय. म्हणजे एक प्रश्न आहे फक्त सर. सर हे असं विश्वाचं इतकं महान कार्य अंगावर असताना ह्या चिमणीचा पिंजरा का साफ करताय तुम्ही? पैसे. असे किती पैसे मिळतात सर तुम्हाला? 62.5 लाख रुपये. वर्षाला? आठवड्याला. माय गॉड, कावळा. सर मला एक बोलायचंय सर तुम्हाला. हा. असहाय्य. काय? लाचार. सर लाचार.
मॅनेजर लाज वाटलीच पाहिजे सर मला लाज. नाही 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 सॉरी सर. मॅनेजर तुमचं काय चालू आहे तिथे? काही नाही, Oh my God, तुम्ही एवढं का चिडताय त्यांच्यावर? नाही चिडताय. नाही तुम्ही चिडू नका डॉक्टर शेंगदाणे. शेंगदाणा आहे का मी? शेंगदाणा आहे का मी? प्रसादोकांच्या वाटीत असह्य होऊन पडलोय का चालू स्किट मध्ये कधी तोंडात जायला? शेंगदाणा आहे का मी? बदाय. तुम्ही चिडू नका. मा बॅड खूप झाल्या गप्पा. आता मोना डार्लिंगच्या कार्यक्रमामध्ये हे येऊन मोनारंजन करणार आहेत. चला पक्ष्यांचे आवाज काढा. पक्ष्यांचा आवाज काढायचा आहे मी? त्याच्यासाठी चालीत ना तुम्ही. पक्ष्यांचा आवाज काढायला आहे? हो. इकडे 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 पक्ष्यांचा आवाज ऐकायचा हिला मग? पक्ष्यांचा ते ना ते ऐकवणार. तो पहा लांबचा पक्षी. व्हॉट हॅपन मॅनेजर? चोच मारली. मला वाटलं पक्षी उडत उडत आला. मारेल घराखाले. पक्षी उडत एक खड्ड्यात गेला तुझा कार्यक्रम. मॅडम नाही करायचा मला कार्यक्रम. ऐका तर थोडस तरी करा. नाही करणार. खड्ड्यात गेलात तुम्ही. मॅनेजर चला मॅनेजर मॅनेजर चल. वा 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 भारी 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 विषय पण मस्त होता. सई भारी होता परफॉर्मन्स, वेगळाच विषय होता. म्हणजे पक्षी तज्ज्ञ हास्य जत्रेच्या मंचावर हे कॉम्बिनेशन कोणाला सुचू शकतं तर आपल्या 2 कॅप्टन्सनाच सुचू शकतं असं वाटतं मला. आणि तुम्ही ते सादरही छान केलं. शिवा 2.0 आवडली, खूप आवडली. राऊत नेहमीप्रमाणे जोरदार परफॉर्मन्स आणि आवडले. पक्षी तज्ज्ञ पण इंटरेस्टिंग होते, मजा आली. आणि याचबरोबर वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.